बघा हे प्लेन आहे, हा कागद म्हणजे ऍक्च्युली प्लेन आहे. तर हे प्लेन स्पेस मध्ये कसं असेल, ठीक आहे. तर ह्या प्लेनचं इक्वेशन फाइंड आउट करायचं. आपण आता काय केलं, पहिल्यांदा लाईन स्पेस मध्ये होती, तर स्पेस मध्ये लाईन असताना या लाईनचं इक्वेशन फाइंड आउट केलं. आता काय करायचं, हे प्लेन असं स्पेस मध्ये आहे, हा कागद म्हणजे प्लेन आहे. जशी लाईन म्हणजे मी इथं पकडलं हा पेन, ती इन्फिनिट जाते दोन्ही साईडला, तसं हे प्लेन सुद्धा एक्सपांड होतं इन्फिनिटली चारही साईडला, सगळ्या साईडला ते इन्फिनिटली स्प्रेड होतं. मग आता या प्लेनचं इक्वेशन काढायचं आपल्याला. जसं लाईन मध्ये काय शिकलो आपण पहिल्यांदा, एक लाईन होती दिलेली, तिच्यावर एक पॉइंट होता ए, त्याला पॅरलल बी बार होता. मग या लाईनचं इक्वेशन काढलं आपण, आर बार एक पी पॉइंट घेतला, त्याचा पोझिशन वेक्टर आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार, हे लाईनचं इक्वेशन पहिल्या थेरम मध्ये. दुसऱ्या थेरम मध्ये दोन पॉइंट होते लाईन वरती, आणि मग या लाईनचं इक्वेशन आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार मायनस ए बार होतं. करेक्ट. तर हे लाईनचं इक्वेशन होतं. मग आता तसंच हे प्लेन मध्ये आता तुम्हाला असं दिलेलं आहे, हे प्लेन आहे इथे पकडलं, आणि इकडे ओरिजिन आहे. या रूम मध्ये मी जिथं आहे हा फर्स्ट ऑक्टंट आहे असं समजा, कोणत्याही ऑक्टंट मध्ये काढता येतं, पण समजा हा फर्स्ट ऑक्टंट कन्सिडर केला. याचं ह्या प्लेनचं हे असं पकडलं, तर ह्या प्लेनचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स, हे ओरिजिन पासूनचं डिस्टन्स जर तुम्हाला दिलेलं असेल, ओरिजिन पासून असा डिस्टन्स दिलेला असेल, आणि याला एक परपेंडिक्युलर व्हेक्टर दिलेला असेल, तर ह्याचं इक्वेशन फाइंड आउट करता येतं. आता मी एक क्वेश्चनच्या फॉर्म मध्ये देतो तुम्हाला. तर इथे मी पहिल्यांदा थेरम लिहितो, मग ते थेरम तुम्हाला मी प्रूव्ह करून दाखवतो. ठीक आहे. ठीक आहे. पहिल्या अगोदर मी नॉर्मल फॉर्म घेतो वेक्टरचा. पहिल्यांदा नाव टाका प्लेन. त्याचं आता प्लेनची डेफिनेशन सांगितली नाही अजून, ठीक आहे, दोन ओळी सोडा त्याला. आता मी थिअरम पहिल्यांदा प्रूव्ह करून दाखवतो. थिअरम फर्स्ट लिहून घ्या. थिअरम प्रूव्ह दॅट द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन, प्रूव्ह दॅट the vector equation of a plane passing through point A and perpendicular to non-zero vector n bar, and perpendicular to non-zero vector n bar is r bar dot n bar is equal to a bar dot n bar. हे प्रूव्ह करायचं आपल्याला, हा रिझल्ट. आता याचा प्रूफ सुद्धा खूप सोपा आहे. आता इथं थोडेसे रिमार्क्स आहेत आपल्याला ते बघायचं. नॉर्मल फॉर्म नंतर आहे सिक्वेन्स नुसार. मी तुम्हाला इथे सिच्युएशन काय काय दिलेली आहे ही सिच्युएशन सांगतो. हे पहिलं प्लेन घेतलं मी. या प्लेन मध्ये असं दिलेलं आहे, एक ए पॉइंट दिलेला आहे ए, आणि एक पी. आता लक्षात घ्या, गिवन काय आहे, प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट ए. पॉइंट ए हा प्लेन मध्ये पॉइंट दिलाय, ह्या ए पॉइंट मधून प्लेन पास होतंय. दुसरं काय, इट इज परपेंडिक्युलर टू नॉन झिरो व्हेक्टर, नॉन झिरो, झिरो नको व्हेक्टर, नॉन झिरो व्हेक्टर एन बार, आणि ते परपेंडिक्युलर आहे. समजा ह्या पेनने दाखवला मी एन बार, याला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे स्पेस मध्ये अशी सिच्युएशन आहे, या प्लेन मध्ये एक पॉइंट आहे आणि एक परपेंडिक्युलर व्हेक्टर आहे. तर ह्या प्लेनचं इक्वेशन काढायचंय. आता ह्या प्लेनच्या इक्वेशन मध्ये एन बार आला, हा ए बार आहे ह्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर. मग हा आर बार कुठून आला, तर आर बार ह्या प्लेन मध्ये असा एक पी पॉइंट आहे की तो व्हेरिएबल आहे. हा पी पॉइंट कुठेही घेऊ शकतो प्लेन मध्ये पी पॉइंट कुठेही घेऊ शकतो, त्याचा पोझिशन वेक्टर आर बार आहे. समजलं. आता हे जर 3 डायमेन्शनल जॉमेट्री मध्ये फिगर काढायची म्हटलं तर हे प्लेन आहे. मग आता ह्या प्लेन मध्ये हा ए पॉइंट आहे. लक्षात ठेवा, ए पॉइंट इकडून जरी असला तरी तो इकडून पण असतो. लक्षात ठेवा, हा पॉइंट तुम्हाला दिसतोय ना पलीकडे,
तर हा पॉइंट प्लेन मध्ये इकडून पण आहे, म्हणजे हे ए पॉइंट आहे ना, या ए पॉइंटचा असा पोझिशन वेक्टर घेतला ए बार, या पी पॉइंटचा पोझिशन वेक्टर घेतला ओरिजिनशी जोडून आर बार, तर त्याचं इक्वेशन, आणि हा आहे वरती एन बार. ही फिगर मी इथे काढतो. तर ही फिगर कशी येईल, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि हा झेड ऍक्सिस. नाव आता इथे एक पी पॉइंट घेतला, इथे एक ए पॉइंट घेतला, हा गिव्हन पॉइंट आहे. हे प्लेन काढला कागद इथे, हा पी पॉइंट, आणि हा आता एन बार दाखवतो मी. दिस इज एन बार. हा एन बार असा आहे ना, लक्षात येत आहे ना, 3 डायमेन्शन मध्ये असा आहे. तुम्ही इकडे दाखवलाय म्हणजे ऍक्च्युली तो काय आहे, इट इज अ परपेंडिक्युलर. समजलं का, परपेंडिक्युलर टू द प्लेन. ही फिगर लक्षात आली का, मी 3 डायमेन्शन मध्ये हातात दाखवलंय ते इथे काढलंय. कळलंय सगळ्यांना. हा कुठेही असू शकते, ह्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल तो एक तर असा असेल किंवा असा असेल. ते प्लेन असं असेल तर हे असं कसे असेल. समजलं का. कागद कन्सिडर करायचा प्लेन म्हणजे. नाव हा काढला मी ए बार, हा काढला मी आर बार, आणि हा आहे एपी बार. लाईक दिस. हा एपी बार, हा एपी बार. ही चुकून आली लाईन, इथे हा एपी बार. कळालं. ही फिगर मी इथे काढली. आता एपी बार इज परपेंडिक्युलर टू एन बार. दिलंय की नाही. मग आता एपी बार आणि एन बारचा डॉट प्रोडक्ट काय होईल रे, दोन्ही परपेंडिक्युलर आहे. डॉट प्रोडक्ट काय, आवाज येतोय ना, आवाज. मग एपी बार डॉट एन बार 0 का लिहिलं, समजलं का. दोन्ही परपेंडिक्युलर आहेत ना. इकडे बघा ना, या कागदावर कोण आहे, एपी बार, आणि हा एन बार कसा आहे, या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे एपी बार आणि एन बार एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. दोन परपेंडिक्युलर वेक्टरचा डॉट प्रोडक्ट कसा असतो, 0. मग आता एपी बारचा पोझिशन वेक्टर काय, पॉइंट पी चा पोझिशन वेक्टर काय घेतला, आर बार. पॉइंट ए चा पोझिशन वेक्टर घेतला ए बार डॉट एन बार इज इक्वल टू 0. हे काय होईल, आर बार डॉट एन बार मायनस ए बार डॉट एन बार इज इक्वल टू 0. हे तिकडे ट्रान्सपोज केलं तर आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. दिस इज द वेक्टर इक्वेशन ऑफ दिस प्लेन. आले का लक्षात. झालं का प्रूव्ह हे. राईट डाऊन. इथे पुढे इज इक्वल टू काय होईल, हे 3 into 2 प्लस 4 into -1 प्लस 5 into 1. फायनली फक्त ही ऍडिशन लिहायची, समोर काय येईल ते एक डिजिट मध्ये, आणि हे LHS तसंच. तर याचं ऍप्लिकेशन समजलं का तुम्हाला. जर हे परपेंडिक्युलर वेक्टर एन बार समजा असा दिला, एक पॉइंट दिला त्याच्यामध्ये ए पॉइंट असा, तर ते ए बार असा होईल. हा एन बार आहे तो पुट केला, एन बार आहे, ए बारची व्हॅल्यू पुट केली इथे, डॉट प्रोडक्ट लिहिला, इक्वेशन मिळतं. समजलं सगळ्यांना. असे क्वेश्चन सॉल्व्ह करायला येतात. तुम्हाला ओळखायचं असतं कोणतं थेरम आहे ते. आता याचा वेक्टर फॉर्म काढला आपण, याचा कार्टेशियन फॉर्म कसा दिलेला असेल. आता समजा इथे ए बार म्हणजे मी कार्टेशियन मध्येच लिहिले होते, ए बार देतात तिथे. आता समजा इथे ह्या पी चे कॉर्डिनेट XYZ घेतले, आणि ए चे कॉर्डिनेट दिलेले असतील X1 Y1 Z1, आणि एन बार दिलेला असेल AI प्लस BJ प्लस CK. तर हे इक्वेशन काय तयार होईल रे इथे. हेच इक्वेशन सिम्प्लिफाय करून काय तयार होईल, आर बार डॉट एन बार. आर बार काय होईल इथे, आर बार म्हणजे हा आर बार पी चा पोझिशन वेक्टर XI प्लस YJ प्लस ZK. आर बार काय होईल, XI प्लस YJ प्लस ZK. ए बार काय होईल, X1I प्लस Y1J प्लस Z1K. आणि एन बार काय होईल,
एन बार आहेच तिथे ए आय प्लस बी जे प्लस सी के. कधी कधी काय देतात तिथे त्याच्या नॉर्मल वेक्टरचे डायरेक्शन रेशोज देतात. त्याचा नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर, हा नॉर्मल वेक्टर आहे म्हणजे परपेंडिक्युलर, त्याचे डायरेक्शन रेशोज म्हणजेच त्याच्या आयजेकेचे कंपोनंट असतात. मग ते जर दिलेले असतील तर तुम्हाला हे इक्वेशन जर सिम्प्लिफाय केलं तर हे इक्वेशन काय मिळेल इथे सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आर बार डॉट एन बार, आर बार डॉट एन बार काय होईल, आर बार डॉट एन बार हे एक्स प्लस बी वाय ए एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड इज इक्वल टू ए बार डॉट एन बार काय मिळेल, ए बार डॉट एन बार ए एक्स प्लस बी वाय ए एक्स प्लस बी वाय सॉरी ए एक्स वन प्लस बी वाय वन प्लस सी झेड वन इज इक्वल टू याला आपण डी म्हणूया. इथे एक्स वाय झेड नाहीये, एक्स वन आणि वाय वन आहे म्हणजे त्या ए चे कोऑर्डिनेट्स आहेत ते कॉन्स्टंट्स आहेत. इथे एक्स वाय झेड व्हेरिएबल आहे. मग ते एक्स वाय झेड व्हेरिएबल काय आहे, हा मुव्हिंग पॉइंट आहे ना. कोणताही पॉइंट कसा एक्सप्रेस करता येतो त्या प्लेन मधला, तर तो असा एक्सप्रेस करता येतो प्लेन मधला कोणताही पॉइंट व्हेक्टर फॉर्म मध्ये, आणि कार्टेशियन फॉर्म मध्ये तो असा एक्सप्रेस करता येतो. मग कुठलाही पॉइंट जर घेतला प्लेन मध्ये आणि मग हे डी येतं, हे जे काही स्केलर येतो ना हा स्केलर प्रोडक्ट त्याला आपण डी म्हटलं, एकाच डिजिटने दाखवतात. तर इथे जर व्हॅल्यू पुट केली हे ए एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड इज इक्वल टू डी, हे आहे त्याचं कार्टेशियन इक्वेशन. याच्यामध्ये ती व्हॅल्यू जर पुट केली तर हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं कोणत्याही पॉइंटचं. समजलं का? लिहून काढा तिथे कार्टेशियन फॉर्म, कार्टेशियन फॉर्म. कार्टेशियन इक्वेशन म्हणतात, कार्टेशियन इक्वेशन. हे इक्वेशनला कार्टेशियन इक्वेशन ए एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड इज इक्वल टू डी. लिहिलं. और आता हे लिहिलंय असं, और तुम्हाला ते इक्वेशन असं लिहिता येतं. आवाज येतोय ना तुम्हाला? ए एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड इज इक्वल टू डी. और याला जर सिम्प्लिफाय केलं ह्याला तर हे इक्वेशन कसं येईल, याला ह्या स्टेपला सिम्प्लिफाय केलं तर आपण कोणती स्टेप सिम्प्लिफाय केली, फायनल स्टेप. ही स्टेप जर सिम्प्लिफाय केली आपल्याला कधी कधी ह्या स्टेप मध्ये घ्यावं लागतं. तर इक्वेशन काय येईल, आर बार मायनस ए बार. मग आर बार मायनस ए बार काय होईल ते एक्स मायनस एक्स वन आय कॅप प्लस वाय मायनस वाय वन जे कॅप प्लस झेड मायनस झेड वन सी के कॅप इज इक्वल टू पुढे काय आहे, सॉरी डॉट, याला डॉट, याला डॉट एन बार आहे. एन बार ची व्हॅल्यू ही आहे ए आय प्लस बी जे प्लस सी के इज इक्वल टू झिरो. आता फायनल काय होईल रे इक्वेशन, ए इंटू हे एक्स मायनस एक्स वन प्लस हे आय चे कंपोनेंट प्लस जे चे कंपोनेंट प्लस के चे कंपोनेंट लिहितो आपण. ए इंटू एक्स मायनस एक्स वन, बी इंटू वाय मायनस वाय वन प्लस सी इंटू झेड मायनस झेड वन इज इक्वल टू झिरो. दिस इज द इक्वेशन, दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन. आलं का लक्षात तुमच्या हे? तर हे इक्वेशन किंवा हे इक्वेशन दोन्ही पैकी कोणतंही आपल्याला जे हवं ते आपण घेऊ शकतो. कार्टेशियन फॉर्म लिहा त्याचा, कार्टेशियन फॉर्म हे और तुम्ही हे लिहा. दुसऱ्या थेरम मध्ये काय दिलंय बघा, हे बघा, हे दुसरं प्लेन घेतलं मी. पहिल्या प्लेन मध्ये एक पॉइंट दिलेला होता, पहिल्या प्लेन मध्ये एक पॉइंट दिलेला होता ए, त्याचा पोझिशन वेक्टर ए बार, आणि इथं आपल्याला असा परपेंडिक्युलर वेक्टर दिलेला होता एन बार. आता इथे काय दिलंय, परपेंडिक्युलर वेक्टर न देता
ह्या प्लेनला एक पॅरलल व्हेक्टर दिलाय बी बार आणि अजून एक सी बार. ते व्हेक्टर याला पॅरलल आहेत, बी बार आणि सी बार. मग पॅरलल आहेत तर ते प्लेन मध्ये असेही असू शकतात, लाईक दिस. मग इथे मी प्लेन मध्येच काढतो. हा एक बी बार दिला तुम्हाला आणि दुसरा एक सी बार दिलाय. हे गिवन आहे ह्या प्लेन मध्ये. ए पॉइंट आणि दोन व्हेक्टर्स दिलेत त्या प्लेन मध्ये. लक्षात ठेवा हे व्हेक्टर्स एकतर असे प्लेन मध्ये आहेत किंवा प्लेनला पॅरलल आहेत, पण असे नाहीत, नॉट लाईक धिस ऑर नॉट परपेंडिक्युलर. कळतंय ना तुम्हाला? आता याच्यामध्ये पी व्हेरिएबल पॉइंट घ्यायचा. जसं पहिल्या याच्यामध्ये पी व्हेरिएबल पॉइंट घेतला, कोणताही पॉइंट कसा एक्सप्रेस करता येतो, तर इथे पी घेतला, पी इज मुव्हिंग पॉइंट. आता मला सांगा या प्लेन मध्ये हा एपी बार काढला, दिस इज एपी बार. आता मला सांगा ही फिगर, आता ही फिगर अगोदर इथे मी काढतो. ही 3 ऍक्सेस एक्स वाय झेड, हे प्लेन काढलं. या प्लेन मध्ये ए पॉइंट दिलेला, हा बी बार दिलेला आहे, हा सी बार दिलेला आहे, सी बार दिलेला आहे आणि हा एक पी पॉइंट घेतलाय. तर हे ए पी बार काढला. हा ए चा पोझिशन वेक्टर, हा पी चा पोझिशन वेक्टर, आर बार हा आहे ए बार. आता हे 3 वेक्टर कसे दिसतात रे तुम्हाला? हे प्रूफ आपण 2 प्रकारे लिहू शकतो, पण हे 3 वेक्टर्स कोलिनियर, कोप्लेनर. एक्झॅक्टली हे कोप्लेनर वेक्टर्स आहेत. 3 कोप्लेनर वेक्टरचा 7 प्रॉपर्टी लिहून दिल्या स्केलर ट्रिपल प्रोडक्ट मध्ये. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट मध्ये डेफिनेशन लिहिली आपण एक आणि त्याच्या 7 प्रॉपर्टी लिहिल्या. त्याच्यामध्ये 4 प्रॉपर्टीज मध्ये 0 येतो स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. त्यातली एक प्रॉपर्टी आहे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट मध्ये 3 वेक्टर जर कोप्लेनर असतील तर त्यांचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काय येतो? 0. मग आता इथे एपी बार हा एक वेक्टर डॉट बी बार क्रॉस सी बार, हा वेक्टर प्रोडक्ट काय येणार आहे? 0. बरोबर आहे? 0. Since AP bar is perpendicular, AP bar and B bar, C bar are coplanar. मी 2 प्रकारे प्रूफ देतोय. हा पुस्तकात असा नाही दिलेला तुम्हाला, तो वेगळा दिलाय, तोही सांगतो. हे कोप्लेनर आहे, आर कोप्लेनर. Therefore their scalar triple product is 0. आता AP बार चा पोझिशन वेक्टर काय? पॉइंट पी चा पोझिशन वेक्टर आर बार मायनस ए चा ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू 0. इज इक्वल टू 0. मग आता इथे हे काय होईल? आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार मायनस ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू 0. हे तिकडे ट्रान्सपोज केलं तर आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू, हे ट्रान्सपोज केलं तर ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. दिस इज वेक्टर इक्वेशन. लक्षात आलं का तुमच्या? हे आहे वेक्टर इक्वेशन. जर काय काय दिलेलं असेल, एक पॉइंट दिलेला असेल आणि 2 वेक्टर्स त्या प्लेन मध्ये दिलेले असतील किंवा प्लेनला पॅरल दिलेले असतील तर हे वेक्टर इक्वेशन आहे. मग इथे काय फाइंड, क्वेश्चन लिहितो मी थिअरम क्वेश्चनच्या फॉर्म मध्ये. फाइंड वेक्टर इक्वेशन, फाइंड वेक्टर इक्वेशन of a plane passing through a point A and parallel to the equation, parallel to the vectors B bar and C bar. मग हे फाइंड आउट केलं. किंवा ऑर क्वेश्चन असाही येऊ शकतो, प्रूव्ह दॅट द वेक्टर इक्वेशन, प्रूव्ह दॅट त्या फॉर्म मध्ये लिहितो, प्रूव्ह दॅट वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू पॉइंट ए अँड पॅरलल टू द वेक्टर्स बी बार अँड सी बार इज काय? हे आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. आणि मग त्याचा हा प्रूफ, ही फिगर आणि खाली हा प्रूफ.
आता याला अल्टरनेटिव्ह मेथडने प्रूफ घेऊया आपण. अल्टरनेटिव्ह मेथडने काय येईल? इथे बी बार क्रॉस सी बार काय येईल रे? हे बी बार क्रॉस सी बार काय येईल? पहिला जो एन बार होता ना तसा, किंवा बी बार क्रॉस सी बारला बी बार हा पेनने दाखवलेला बी बार क्रॉस सी बार आहे. बी बार क्रॉस सी बार हा पेनने दाखवलाय का? तो दोघांना परपेंडिक्युलर असतो ना क्रॉस प्रोडक्ट, बरोबर? मग हा पेनने दाखवलं. आता एपी बार आणि हा पेन म्हणजे बी बार क्रॉस सी बार आहे. हे दोन्ही कसे आहेत? परपेंडिक्युलर आहेत. म्हणजे एपी बार इज परपेंडिक्युलर टू बी बार क्रॉस सी बार. हा पेनने दाखवलेला बी बार क्रॉस सी बार आहे. तर एपी बारचा आणि बी बार क्रॉस सी बारचा डॉट प्रोडक्ट काय येईल? 0 येईल. म्हणजे ही स्टेप आली की नाही? म्हणजे एकतर ते कोप्लेनर आहेत म्हणून त्यांचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट 0, किंवा एपी बार इज परपेंडिक्युलर टू बी बार क्रॉस सी बार, देअरफॉर देअर डॉट प्रोडक्ट, या दोघांचा डॉट प्रोडक्ट 0. समजलं का? तुम्ही अशी सुरुवात करा किंवा अशी सुरुवात करा, इट डझंट मॅटर. बाकी सगळ्या स्टेप सेम आहेत. समजलं? राईट डाऊन. पहिली रिमार्क येईल, this equation can be written as, this equation can be written as, हे काय दिसतंय तुम्हाला? आर बार बी बार आणि सी बार मध्ये हे डॉट आणि क्रॉस आहे, डॉट आणि क्रॉस आहे. म्हणजे काय आहे ते? स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे ना दोन्हीकडे. मग स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आपण कसं लिहितो? बॉक्स मध्ये. म्हणजे हे कसं लिहिता येईल? आर बार बी बार सी बार इन बॉक्स, आणि हे ए बार बी बार सी बार बॉक्स मध्ये, बरोबर आहे. आता दुसरी रिमार्क, सेकंड रिमार्क, ह्या इक्वेशनचा पॅरामेट्रिक फॉर्म हे खूप इम्पॉर्टंट आहे. हा पॅरामेट्रिक इक्वेशन, याच्यावर क्वेश्चन आहे पुढे. पॅरामेट्रिक इक्वेशन, आणि बऱ्याच मुलांना हा क्वेश्चन याच्यावर एमसीक्यू आला तर सॉल्व्ह करायला जमत नाही, कारण हे मुलं विसरतात ही रिमार्क. याला हायलाइट करा रेड कलरने. पॅरामेट्रिक इक्वेशन, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार प्लस म्यू सी बार. या बी बारला, आणि याचा प्रूफ इम्पॉर्टंट नाहीये, प्रूफ आहे छोटासा, पण ते प्रूफ घेत नाही मी आता, त्याला वेळ घालवत नाही. पण लक्षात ठेवा, ए बार प्लस लॅम्बडा बी बार प्लस म्यू सी बार, याला लॅम्बडाने मल्टिप्लाय केलं, याला म्यूने मल्टिप्लाय केलं. ए बार प्लस लॅम्बडा बी बार प्लस म्यू सी बार. याचं ऍप्लिकेशन असं आहे, जर एखाद्या पॉइंट मधून पास होत असेल एखादं प्लेन आणि दोन व्हेक्टरला पॅरलल असेल तर त्याचा पॅरामेट्रिक फॉर्म असा लिहितात. याच्यावर क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. लिहून टाका पॅरामेट्रिक फॉर्म किंवा पॅरामेट्रिक इक्वेशन. आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार प्लस म्यू सी बार. तिथं लॅम्बडा अँड म्यू आर पॅरामीटर्स खाली म्हणा. लॅम्बडा अँड म्यू आर पॅरामीटर्स. लॅम्बडा अँड म्यू आर पॅरामीटर्स. आता याचा प्रूफ, एक मिनिट ऐका, याचा प्रूफ असाही देता येतो तुम्हाला. तुम्ही जर कंपॅरिझन केली तर, तो पहिल्या थेरम मध्ये आर बार डॉट एन बार जो आहे ना, आता इथे पण हा एबी बार क्रॉस एसी बार असा परपेंडिक्युलर येणार आहे ना. म्हणजेच तो काय आहे? प्लेनला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे परपेंडिक्युलर आहे तर त्या एन बारच्या जागेवर हे पुट करू शकता, प्रूफ मिळतो. पण तो परीक्षेला तसा लिहिता येत नाही, म्हणून आपण असा लिहिलाय. हे 3 पॉइंट्स मधून पास होणार प्लेन जे आहे, तर त्याचा एबी बार एसी बार एपी बार जोडून घेतले. ते एबीसी 3 पॉइंट दिलेले, तिन्ही पॉइंट ह्या प्लेन मध्येच आहेत, म्हणून आपण कोप्लेनर घेतलेत. दिसतात पण इथे कोप्लेनर दिसतात, आणि त्यांचा मग स्केलर ट्रिपल प्रोडक्ट हा 0 घेतलाय. मग हे इथं पोझिशन वेक्टर लिहिले याचे, आर बार डॉट दिस मायनस ए बार डॉट दिस, ट्रान्सपोज केलं झालं.